फडणवीस आणि कमल चौधरी याची गोष्ट. एक माणूस होता, त्याचं एक घर होतं. ते खूप गरीब होता. ते नाही का जंगलात जाय नाही का झाडं कापत जाय. एका दिवशी नाही का त्याला तिथं ते जेवत होता. त्याला एक साधू दिसला. ते साधू म्हणे काही जेवायला आहे का म्हणे. ते म्हणे हो म्हणे. मग त्यानं त्याला दिलं. मग ते खाल्लं. मग नाही का त्या साधूला माहीत पडलं त्याची परेशानी. मग ते म्हणे काय झालं म्हणे. मग त्यानं सगळं सांगितलं. मग साधूनं नाही का एक त्याला काहीतरी दिलं हे मंत्र. त्यानं मग नाही का ते मंत्र सांगितलं. हे म्हटल्यावर मग नाही का ती सोन्याचं नाही का बारिश. मग ते घरी गेला. रात्र झाल्यावर त्यानं ते मिट्टीत गाळलं. ते मंत्र म्हणलं. मग एक झाड आलं सोन्याचं. पाऊस येऊ राहिला. मग नाही का त्यानं ते सिक्के जमा करून घरी नेले. मग असंच चाललं. मग नाही का त्याच्या शेजारी म्हणे हे कसं एवढं अमीर झाला म्हणे. मग ते नाही का रात्री झाकून पाहिलं. मग नाही का ते करत होते. मग त्याला दिसलं. मग ते एका रात्री नाही का ते नाही का चुपचाप गेला आणि ते घेऊन आला. फक्त त्याला मंत्रच नाही माहीत होतं. मग ते गाळलं आणि तसंच ते मग नाही का काट्याचं झाड उगवलं. वरून काटेच पडत जाय. मग ते जखमी होत आले. मग नाही का ते मग त्यांनी नाही का लढत जाय. मग त्याला आवाज दिला. मग शेजारी आले. मग नाही का आवाज म्हणे. मग ते पयत घरातच पळाले. आजची गोष्ट सांगली कधीही लोक करू नये.